पनवेलचे झपाट्याने नागरिकीकरण होत असून हे क्षेत्र एज्युकेशन हब म्हणून पुढे येत आहे। पनवेल महापालिकेचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल महापालिका दत्तक घेतली आहे। त्यामुळे यापुढेही नागरिकांचे प्रश्न मार्गी लावतानाच विकासाची गंगा अविरतपणे सुरू राहील, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पनवेलमध्ये दिली। पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये सुमारे 308 कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पनवेल येथील लोकनेते दिबा पाटील विद्यालयात मार्गदर्शनात्मक कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, माजी महापौर कविता चौतमल, आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, RPIचे प्रभाकर कांबळे यांच्यासह माजी नगरसेवक, माजी नगरसेविका उपस्थित होते। यावेळी नवीन पनवेल सेक्टर 18 मधील भूखंड क्रमांक 8A, 8B या भूखंडांवर उभारण्यात येणाऱ्या माता बालसंगोपन केंद्रांचे भूमिपूजन, पनवेल बस स्थानकामागे येथे प्रधानमंत्री आवास योजना आणि मुख्यमंत्री आवास योजनेअंतर्गत कुष्ठरोग पीडितांसाठी आणि खुल्या विक्रीसाठी प्रस्तावित गृहप्रकल्पांचे भूमिपूजन, तक्का येथे डॉमिनोज समोरील मोकळी जागा येथे कोळी समाजाचे शिल्पचे लोकार्पण, पनवेल महानगरपालिका हद्दीतील लायन्स गार्डन ते PWD ऑफिस ते जुने कोट ते बंदर नाका काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन, लोकनेते दिबा पाटील शाळा येथे लोकनेते दिबा पाटील यांच्याबद्दल माहिती दर्शवणारे म्युरल आणि सुशोभित कक्षाचे लोकार्पण, तसेच प्रभाग समिती D येथील भूखंडांवर व्यावसायिक दुकाने, बहुमजली वाहनतळाच्या कामाचे भूमिपूजन झाले। यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन करताना सांगितले की पूर्वी नगर परिषद असलेल्या पनवेलचा महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर या भागाचा विकास व्हावा ही लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची नेहमीच तळमळ राहिली आहे। पनवेल महापालिकेच्या निर्मितीपासून ते तिच्या वाढीपर्यंत मी साक्षीदार आहे। महापालिकेच्या स्थापनेपासूनच पनवेलच्या विकास कामांसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा सातत्यपूर्ण आग्रह राहिला असल्याचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी अधोरेखित केले। नगरपालिकेमध्ये गेली वर्षानुवर्ष असंच पडून राहिलेलं 100 खोटांचं असणारं ते हॉस्पिटल की जे रामशेठजी मला जाता येताना निवडणुकीच्या प्रचारामध्ये सांगायचे, हे बघ हे कधी होणार पूर्ण। पण देवेंद्रजींच्या दूरदृष्टीतून मला आठवतं की त्या एका वर्षातच ते 100 खाटांचं असणारं हॉस्पिटल जे आहे ते पूर्णत्वात झालं आणि त्याचा फायदा हा पनवेलकरांना कसा झाला हे आपण सर्वजण करोनाच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे। MGM असेल, MGM सारखं इथलं असणारं मेडिकल कॉलेज आणि त्या मेडिकल कॉलेजला एक वेगळ्या पद्धतीने स्वरूप दिलं गेलं पाहिजे यासाठी प्रशांतजींचा असणारा सातत्याने पाठपुरावा आणि त्यामुळे आज MGM सारखं मेडिकल कॉलेज की ज्याच्या असणाऱ्या क्षमता आहे त्या क्षमतेपेक्षा जास्त त्याला त्या सीट्स त्यासाठी मंजूर करून दिल्या आणि आज फक्त पनवेलच नाही तर पूर्णच्या पूर्ण कोकण असेल किंवा कोकणाच्या वरचा असणारा पुण्यापासूनचा असणारा प्रत्येक भाग जो आहे की त्याचा सर्वोत्तम असा उपयोग हा त्यामुळे होता। त्यामुळे एक दूरदृष्टी ठेवून या सगळ्या गोष्टींमध्ये कामाला जी सुरुवात झाली आहे यामध्ये एक भर म्हणजे काय तर माता भगिनींसाठी सुद्धा एक असंच हॉस्पिटल हे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी उभं राहत आहे। पनवेल खरं तर पनवेल या शहराने ही गेल्या काही वर्षांमध्ये इथलं असणारं नागरीकरण, इथली असणारी परिस्थिती आणि इथला असणारा आजूबाजूचा परिसर हे एज्युकेशन हब म्हणून या शहराकडे लोक पाहायला लागले। या ठिकाणी असणारी मोठमोठी विद्यालये असतील, या ठिकाणी असणारं हे महानगरपालिकेचं असणारं हे एक शाळा
की जी शाळा तुम्ही पाहिल्यानंतर एखादी 5 स्टार शाळा असेल अशा प्रकारचं रूप त्या दिबा पाटलांच्या नावाने असणारी ही शाळा. खरं तर असं कुठेही पाहता येणार नाही. एखाद्या महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीने सुसज्ज असं गरीबातला गरीब माणूससुद्धा या ठिकाणी एज्युकेशन घेऊ शकतो अशा पद्धतीचा विचार ही महानगरपालिका करते, दूरदृष्टी ठेवून करते, एक विचारधारा पकडून करते. त्याचा मला साथ वाटतो. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की आपले शहर मोठे आणि सक्षम व्हावे ही प्रत्येकाची भावना असते आणि त्या अनुषंगाने महानगरपालिका कायम प्रयत्नशील राहिली आहे. त्यामुळे झपाट्याने विकासाची गंगा आली. ग्रामीण भागाला विशेषतः 29 गावांचा समावेश महापालिकेत झाला. त्या ग्रामीण भागाला प्रथम सुविधा दिल्या पाहिजेत यासाठी काम झाले. आमदार म्हणून नावाशेवा टप्पा 3 कामाचा पाठपुरावा सुरू केला आणि त्यानुसार फेब्रुवारी 2026ला हे काम पूर्ण होणार असून त्यामुळे मुबलक आणि नियमित पाणी मिळणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले. 1 जून 2016 पासून या पनवेल सायन मार्गावरचा टोल माफ झाला. दुसऱ्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले की सिडकोच्या माध्यमातून या परिसराचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला या परिसराची महापालिका हवी आहे. सह्यांच्या मोहिमा सुरू केल्या, नागरिकांनी सह्यांच्या मोहिमा सुरू केल्या, प्रतिसाद दिला आणि ऑक्टोबर 2016 या 2015 मध्ये आम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर मे 2016 मध्ये पहिलं नोटिफिकेशन निघालं आणि 1 ऑक्टोबर 2016ला पनवेल परिसराची महापालिका झाली. आणि आज इथं आपल्याला प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पाहता आलंय. चव्हाण साहेब, आपण तर साक्षी आहात, कारण पहिल्या महापालिकेचा कार्यक्रम घेताना आपण आम्हाला सांगितलं की या सगळ्या परिसरामध्ये जो ग्रामीण भाग आला आहे, कारण कल्याण डोंबिवली महापालिका चव्हाण साहेब स्थायी समितीचे सभापती होते, नंतर आमदार झाले आणि त्यामुळे त्यांनी सूचना केली सगळ्यात पहिले जर काय कराल या ग्रामीण भागाला तुम्ही पनवेल महापालिकेच्या या परिसरामध्ये सामावून घेतलंय, त्यामुळे या परिसरामध्ये पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत. आणि त्यानंतर चव्हाण साहेब पाणी पुरवठ्याच्या योजना, भुयारी गटाराच्या योजना या सगळ्या महापालिकेच्या हद्दीमध्ये विशेषत्वानं त्या 29 गावामध्ये सुरू झाल्या. त्याला पूरक इथे आपण पाठपुरावा केला, आमदार या नात्यानं पाठपुरावा करता आला. नावाशेवा टप्पा 3 या योजनेची सुरुवात झाली आणि त्याचा पाठपुरावा करतोय. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ती नावाशेवा टप्पा 3 या ठिकाणी जेव्हा पूर्ण होईल, या खऱ्या अर्थानं या कळंबोलीपासून या संपूर्ण परिसरामध्ये जिथं जिथं पाण्याचा तुटवडा आहे, हा पाण्याचा तुटवडा हा समाप्त होऊ शकणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या परिसरामधल्या गावांना सुद्धा चितळे साहेब या ठिकाणी जिथं जिथं शॉर्टेज आहे, तिथं आमचे ग्रामीण भागातले काही कार्यकर्ते समोर आहेत, त्यांनाही अपेक्षा आहे त्या परिसरामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे, सिडकोचा जो कोटा आहे तो त्या गावांना मिळाला पाहिजे. पण पाण्याचा प्रश्न हा खऱ्या अर्थानं मार्गी लागू शकतो. तुम्ही पाठपुरावा केलाय. कर्जतमधलं शिलाड धरण, या शिलाड धरणाच्या पाठपुराव्यामुळं 5.5 मला वाटतं 500 MLD पेक्षा जास्त पाणी हे पनवेल महापालिकेला त्या ठिकाणी मिळू शकणार आहे. त्या देशमुख साहेब आहेत किंवा चितळे साहेब आहेत ज्यांनी यासाठी पाठपुरावा केलाय, त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना या ठिकाणी मनापासून यासाठी धन्यवाद देखील देतो.